प्रमोद महाजन पण माझ्या चेहरा दिसतो. पण तुम्हाला म्हणजे तुम्हाला गायला दोन प्रश्न. एक तर तुम्ही हिंदीमध्ये कमी गायलात किंवा गायलाच नाहीत, आणि दुसरं तुम्हाला म्हणजे ऍक्टिंग करण्यासाठी ऑफर नाहीत का आल्या? जब्बार दोन पटेल, अमोल पालेकर, विजयाबाई यांच्यापैकी कोणी तुम्हाला ऑफर नाही दिली? दोन वेळा खूप मोठ्या कलाकारांबरोबर काम करायची संधी होती, पण मी नाही म्हटलं. ह्याचं कारण मला, ज्याला आपण म्हणतो ना की आतनं इच्छा होणं ॲक्टिंग करायची. आम्ही घाशारामसाठी काम करत होतो ते आम्ही 3.5 महिने रिहर्सल करत होतो. पण असं नाही की एखादा पिक्चर आहे त्याच्यात कोणीतरी म्हणलं हा रोल कर, मग ते त्या टाईपचं ॲक्टिंगच्यापासून मी लांब राहिलो. तसं मी केरळमध्ये आम्ही जब्बार पटेलांची एक मुसाफिर नावाची फिल्म आहे, ती दुर्दैवाने रिलीज नाही झाली. त्याच्यात R.D. बर्मन यांचं म्युझिक होतं, त्याच्यात मी गायलो होतो. माझं गाणं माझ्यावरतीच पिक्चराईज झालं, म्हणजे ते यूट्यूबवरती मिळतं. अच्छा. ते माझ्यावरतीच पिक्चराईज झालं. गुलजार साहेबांनी लिहिलं आहे, R.D. बर्मन यांचं म्युझिक आहे. मी ह्या सगळ्यांकडे गायलो आहे. मी लक्ष्मीकांत प्यारलालांच्याकडे गायलो आहे, R.D. बर्मन यांच्याकडे गायलो आहे, नौशादजींच्या बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये गायलो मी आणि देवकी पंडित. त्याच्यानंतर अनु मलिक, जतीन ललित वगैरे सगळ्यांच्याकडे गायलो आहे. पण कसं होतं ना की हिंदीमध्ये तुम्ही प्रश्न विचारला तर मला हिंदीचं कसं आहे, हिंदीचं सगळं गणितच वेगळं आहे. म्हणजे हिंदीमध्ये कसं आहे की तुमचा आवाज, तुमचं एक गाणं ऑल इंडिया हिट व्हायला पाहिजे. 1 किंवा 2 आठवडे सगळ्यांच्या ओठावर तुमचं गाणं पाहिजे, तर मग तुम्हाला ओळख सांगायला लागत नाही. नाहीतर वरचेवर त्याच माणसाकडे जाऊन ओळख सांगायला लागते, ज्याला PROशिप म्हणू किंवा यू हॅव टू सेल युअर सेल्फ. असं हिंदीतलं ते मी कधीच केलं नाही. म्हणलं मी प्रत्येक वेळे एकदा गायलो आहे R.D. बर्मन यांच्याकडे, आता परत घ्यायचं की नाही त्यांनी ठरवायचं. एकदा गायलो LP यांच्याकडे, परत घ्यायचं की नाही त्यांनी ठरवायचं. म्हणून मी कोणाकडे जात नसे. आणि मला जगदीश खेबुडकर म्हणले, हेच तुमचं चुकतं, तुम्ही हिंदीत गायला नाहीत जास्त. मी म्हटलं हो, मला एकदा त्या माणसाकडे गायल्यानंतर त्यांना माझा आवाज माहिती आहे, तर आता तशी जरूर असेल तर बोलवतील, नाही तर नाही बोलवणार. पण ते म्हणले तुम्ही व्यवसाय म्हणून करत नाही आहात. मी म्हटलं नाही बाबा, नाना, आम्ही नाना म्हणायचो खेबुडकरांना. म्हटलं नाना मला हे जमणार नाही, कारण मला कधी जरूरच पडली नाही. म्हणजे नाटक आहे, नाटकात पण 20 वर्ष, रेकॉर्डिंग पण 20 वर्ष, आणि ह्या सगळ्यांच्या फिल्म्स केल्या आहेत. त्यामुळे आता विजयाबाई मेहतांच्या स्मृतिचित्रे, पेस्तनजी आणि रावसाहेब हे तिन्ही फिल्म्स मी केल्या. पुरुषोत्तम बेर्डेंची हमाल दे धमाल, सेम टू सेम, एक फुल 4 आख, तिन्ही फिल्म्स मी केल्या. कारण पुरुषोत्तम बेर्डे ग्राफिक आर्टिस्ट होता टेलिव्हिजनला. तर त्यांनी जेव्हा पहिली फिल्म ठरवली करायची, त्यामुळे विचारलं साऊंड करशील का, तर मी त्यावेळेस फ्रीलान्स होतो. मी म्हटलं करतो. मला ते सगळंच आवडायचं, म्हणजे तिन्ही क्षेत्र आवडायची, त्यामुळे मी सगळ्या ठिकाणी मुसाफिरी केली. म्हणजे मला ते आवडूनच केलं सगळं. पण असं की म्हणजे रेकॉर्डिंग करत असताना की एखादा की हा रोल आपण करायला हवा होता वगैरे असं नाही वाटलं कधी? नाही वाटलं. आता 13 पन्ने नावाची हेमा मालिनींनी एक सिरियल केली होती आणि गुलजारांनी सगळे लिहिले होते, त्यातले शब्द त्यांचे होते. नंतर शारंगदेव म्हणून जसराजजींचा मुलगा होता, त्यांनी कैकईचा एक एपिसोड होता, आणि एक सूत्रधार, म्हणजे गुलजारांनी असं लिहिलं होतं की सूत्रधार कैकईला प्रश्न विचारतो की तू असं का वागलीस, तू असं का वागलीस, तू असं यावेळेला असं का केलंस वगैरे, आणि ती काहीतरी उत्तरं देते. हे सगळं म्युझिकल होतं आणि ते मी गायलो होतो. अच्छा. तर मला विकास देसाई, अशोक मेहता म्हणजे उत्सव पिक्चरचा कॅमेरामन किंवा हम आपके कोणचा कॅमेरामन, आणि स्वतः गुलजार साहेब मला कन्व्हिन्स करत होते की तुम्ही का करा हा रोल, कारण तुम्हीच गायलात आणि तुमचं घाशेराममधलं सूत्रधाराचं काम मी बघितलं आहे, तुम्हाला सोपं आहे करणं. तर मी हेमा मालिनी यांच्या अगेन्स्ट मला काम करायचं होतं. अख्खा एपिसोड मी स्क्रीन शेअर केला असता, नाही केलं. का नाही, मी म्हटलं ना, ॲक्टिंगची इच्छा नाही मला. मी आतनं एक लागतं की मला काहीतरी ॲक्टिंग करायचं आहे. तुम्हाला स्टेजवर ॲक्टिंग करायला आवडायचं? नाही, तिच्या रिहर्सल व्हायच्या खूप, 3.5 महिने. आता तू इकडे बघणे हा डायलॉग म्हण, मग तो त्या रोलमध्ये जा वगैरे. ह्या गोष्टी मी फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकला असल्यामुळे ॲक्टिंगची हाऊस नव्हती मला कधीच. आणि दुसरं, मोठी ॲक्ट्रेस रेखा,
यांचं केरळमध्ये मुसाफिरचं पिक्चर करत होते जब्बार पटेलचं, मी म्हटलं मगाशी आर डी बर्मनचं म्युझिक. त्याच्यात ते आशी पाखरे येतीचा एक भाग होता त्यातला. तर आशी पाखरे येती जर नाटक माहिती असेल तर त्यात इन्फिरिटी कॉम्प्लेक्सनी जी पीडित मुलगी असते तिला बघायला एक मुलगा येतो. तो रोल मला करायला सांगत होते आणि गुलजार म्हणले की आपकी यूनिट में है वो, उसकी कर्ली बाल है और गोरे हैं, मल्याळी ऐसे होते. तर म्हणून मला जब्बार म्हणला, अरे कोण दुसरं बोलवणार, ते कावालम पणीकर म्हणून तिथले मोठे स्टेजवाले, त्यांच्या ग्रुपमधनं मग एकाला आणलं आणि मग त्यांनी प्रश्न विचारले लुंगी नेसून ध्येय लावून, ते मी करू शकलो असतो रोल रेखाच्या बरोबर. रेखावर, पण नाही केलं.